महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। नवी मुंबई महापालिकेच्या कारभाराचा मनसेकडून पंचनामा, पाणी, स्वच्छता आणि आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह। नवी मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या कामकाजाचा पंचनामा करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रशासन आणि सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली आहे। मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन महापालिकेच्या विविध विभागातील कथित अनागोंदी आणि अपयशाची पोलखोल केली। गजानन काळे यांनी सांगितले की महानगरपालिकेच्या 100 दिवसांच्या कामकाजात नालेसफाई, दूषित पाणीपुरवठा, अपुरा पाणीपुरवठा, शिक्षण विभागातील त्रुटी, शाळांच्या फायर ऑडिटचा अभाव, मराठी शाळांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष तसेच आरोग्य विभागातील अनेक गंभीर समस्या समोर आल्या आहेत। महापालिकेच्या रुग्णालयामध्ये MRI मशीन बंद असल्याचे तर काही ठिकाणी स्वच्छतेचा अभाव असल्याचे त्यांनी नमूद केले। पालिकेच्या रुग्णालयामध्ये योग्य स्वच्छता न आढळल्यास मनसेच्या वतीने मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही काळे यांनी दिला। आवश्यक असल्यास मनसेचे कार्यकर्ते स्वतः झाडू हातात घेऊन स्वच्छता मोहीम राबवतील असे ते म्हणाले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट कासिम अली सय्यद, नवी मुंबई। महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा मनसे रस्त्यावर उतरून आंदोलन तीव्र करेल असा इशारा गजानन काळे यांनी पत्रकार परिषदेत दिला। मुळात नवी मुंबई महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी अत्यंत टिमकी वाजत 100 दिवसांचा यशाचा पाडा काही दिवसांपूर्वी वाचला होता। मात्र विषय नालेसफाईचा असेल, विषय दूषित पाण्याचा असेल, अपुऱ्या पाणी पुरवठ्याचा असेल, शिक्षणामधल्या शाळांच्या फायर ऑडिटचा विषय असेल, मराठी शाळा बंद करण्याचा विषय असेल, आपल्या हॉस्पिटलमध्ये MRI मशीन बंद आहेत, ज्या पद्धतीने कूलरमध्ये उंदीर सापडत आहेत, स्वच्छतेच्या नावाने बोंब आहे, असं शिक्षण, आरोग्य, नालेसफाई, गार्डन विभाग, दूषित पाणी या सगळ्याच विषयावरती अपयश आणि बोंब नवी मुंबई महानगरपालिकेत दिसते। त्या संदर्भातली पत्रकार परिषद घेऊन आमचे नगरसेवक अभिजित देसाई, माझे सर्व सहकारी, आज आम्ही त्यांच्या अपयशाचा पाडा वाचलाय। पुढच्या 2 ते 3 दिवसात जर नवी मुंबई महानगरपालिकेचं वाशी येथील हॉस्पिटल इथे जर नीट स्वच्छता नसेल तर आम्ही आमचे सर्व सहकारी एक मोठं आंदोलन तिथे जाऊन करणार आणि स्वच्छता आम्ही स्वतः हातात झाडू घेऊन करणार आहोत। ज्या ज्या वास्तूंची उद्घाटनं प्रशासन काळात राहिलीत, मग तो भाजी मंडईचा विषय असेल, कोपरखैरण्यातल्या माता बाल रुग्णालयाचा विषय असेल, बेलापूरमधील हॉस्पिटलचा विषय असेल, यांची सुद्धा उद्घाटनं जर पुढच्या काही दिवसात नाही झाली, ती सुद्धा उद्घाटनं आमच्या माध्यमातून कायदा हातात घ्यावा लागला तरी ती उद्घाटनं आम्ही करणार आहोत। माझं बोनकडेचे नेते यांना आव्हान आहे, हा जो होणारा पाणी पुरवठा, दूषित पाणी पुरवठा, एकदा पाणी टेस्ट करायला मोरबे धरणात जाण्याऐवजी आपण जर जुईनगर नेरुळला आलात तर त्या पाण्याच्या बॉटल रेडी आहेत आमच्याकडे, आपण त्याची चव चाखायला नक्की यावं अशी विनंती करतो। नगरसेवक अभिजित देसाई यांनी काही खाजगी लॅबला हे पाणी पाठवलेलं आहे, एक 7-8-10 दिवस त्याला लागतात। सोबतच आमचं महानगरपालिकेच्या आयुक्तांना म्हणणं आहे की आपण IIT सारख्या, विजेटीया सारख्या ज्या संस्था आहेत, ज्या मान्यताप्राप्त संस्था आहेत, तिथे पाठवा। जर आपल्या अरविंद शिंदे आणि त्यांची मंडळी आणि इथल्या लॅब मॅनेज करून रिपोर्ट फक्त चांगला आणायचा आणि लोकांना सांगायचं की हे पाणी चांगलं आहे, असे धंदे करण्यापेक्षा मला वाटतं पाण्याची योग्य ती तपासणी झाली तर लोकांचे जीव वाचतील। ज्या पद्धतीने महानगरपालिका क्षेत्रामध्ये लोक आजारी पडू लागलेले आहेत, हे सगळं थांबेल अशी विनंती महानगरपालिकेला। आणि आता काय, यांना अधिकाऱ्यांनाच पाणी पाजावं लागेल। आम्ही अधिकाऱ्यांकडे पाणी तर घेऊन जाणार आहोत की डेप्युटी इंजिनियर आहे, ज्युनियर इंजिनियर आहेत, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत आणि त्यांचे पप्पा आहेत वर, आदरवाड साहेब आहेत, त्यांचे पण वरचे पप्पा आहेत, आपले आयुक्त साहेब आहेत, पाणी घेऊन जाऊ टेस्ट करण्यासाठी। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।